सन्माननीय किरण सरोदे साहेब आणि कनिष्ठ अभियंता सन्माननीय ज्ञानेश्वरजी बोरचटे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हा कार्यक्रम चिंचोली गावामध्ये संपन्न करत आहोत। यो कार्यक्रम करत असताना आम्ही अनेक वेळा साहेबांशी चर्चा केली। साहेबांनी आम्हाला हेच सांगितले की तुम्ही ही जी योजना ही तुम्ही घराघरापर्यंत पोहोचवायचं काम करा, आम्हाला कधी बोलवा, आमची टीम येईन, तुम्हाला त्याबाबत मार्गदर्शन करेन। तुम्हाला कसली अडचण असेल तर त्या संदर्भात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, त्यातून अडचणीला दूर करण्यासाठी प्रयत्न करू। कुठल्या बँकेचं लोन पाहिजे असेल ती बँक पण आम्ही तुम्हाला सुचवू, किंवा CSR फंडातून जर मदत करता आली तर त्यासाठी तुम्ही पण CSR फंड उपलब्ध होण्यासाठी काय अडचण असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्यासाठी प्रयत्न करू। तर साहेबांच्या सूचनेनुसार आज आपण या ठिकाणी जी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना याचं आपण या ठिकाणी आज कार्यक्रमाचं आयोजन केलंय। यामाग चिंचोली गावातील अनेक ग्रामस्थांनी या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी साहेबांशी सतत संपर्कात राहिले। साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि त्यानुसार आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे। म्हणजे अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की आपण सर्व या उत्स्फूर्त कार्यक्रमासाठी, एक उदात्त कार्यक्रम आहे याच्यासाठी उपस्थित झालेला आहात। तसेच आपले जे आहेत सन्माननीय जाधव साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, बेगडे साहेब आहेत, तापकीर सर आहेत, आदिती मॅडम आहेत, हे सर्व लोक एकदम उत्साहाने नेहमीच कार्यरत असतात आणि चांगले चांगले उपक्रम आपल्यासाठी विविध शासकीय कार्यालयामार्फत जे काय संपर्क साधून जर चांगल्यातलं चांगलं आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे एक चिंचोली, मी इथे जॉईन झाल्यापासून गेले 6 महिन्यापासून जॉईन झालो मी इथं, पण हा जो कम्युनिकेशन आहे की हा जो संपर्क आहे आणि चांगल्या कामासाठी जो संपर्क आहे, त्यामुळे मला खरंच चिंचोली ग्रामस्थांबद्दल खूप आदरही वाटतो आणि आपुलकीही वाटते, म्हणजे एक आपले पण वाटतंय यामध्ये। आपण आज थोडक्यात जाधव साहेब, सावंत साहेब माझ्याकडे आले आणि साधारण आमच्या डोक्यात विषय आला जो आम्ही इतर ज्या भागामध्ये पण आम्ही नेहमी त्याचं ही माहिती देत असतो, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना। तर मी थोडक्यात हेतू सांगतो याचे। एक उदात्त हेतू आहे, एक सांगतो आपल्याला। सध्याला आपल्याला पुण्यामध्ये मेट्रो चालू झालेली आहे बघा। साधारण आपल्याला माहिती असेल दर महिन्याला मेट्रोने जवळपास 15 ते 20 लाख लोक प्रवास करतात। याचे फायदे काय झालेले आहेत की 15 ते 20 लाख लोक जे काय त्यांच्या वाहनाने पुण्यात प्रवास करायची आणि त्या वाहनांमुळे जे काय प्रदूषण व्हायचं, हे प्रदूषण कमी झालेलं आहे बघा। एवढ्या मोठ्या प्रमाणात हे प्रदूषण कमी झालेलं आहे, तर निश्चित याचा आपल्या मानवजातीला, आपल्या शहराला, आपल्या भागाला याचा निश्चित फायदा झालेला आहे। म्हणजे थोडक्यात एक दोन हेतू साधले गेले। एक तर पब्लिक ट्रॅव्हल जो आहे, जे आहे कॉमन पब्लिक ट्रॅव्हल, हा एक हेतू साध्य झाला, आणि दुसरा उदात्त हेतू म्हणजे पोल्युशन लेवल कमी झालेली आहे। त्याचपेक्षा मोठा हा जो विषय आहे, यामध्ये बघा, यामध्ये तर आपण पैसे देऊन प्रवास करतो या मेट्रोमध्ये। मोफत सूर्यघर वीज योजनेमध्ये आपण जर सोलर पॅनल बसवले तर काय हेतू साध्य होणार आहे? 2 गोष्टी होणार आहे। एक तर आपलं वीज बिल कमी होणार आहे, लक्षात घ्या। साधारण या भागामध्ये जो काय आपला जो वीज भार आहे, 1 किलोवॉट, 2 किलोवॉट, 3 किलोवॉटच्या वर नसावा प्रत्येक याचा, कारण जे काय आपलं इथलं राहणीमान आहे त्याप्रमाणे आपण 3 किलोवॉट पर्यंत किंवा त्यापेक्षा काही मोजकी घरं असतील की त्यापेक्षा जास्त वीज वापरत असतील। साधारण तुम्हाला सांगतो 1 मेगावॉट वीज तयार करायला आपल्याला 4 टन कोळसा लागतो। 4 टन कोळसा जाळतो म्हणजे 4000 टन कोळसा, 4000 किलो कोळसा जाळतो, त्यास 1000 किलोवॉट वीज तयार होते, लक्षात घ्या। आणि तेवढा जो कार्बन डायऑक्साईड आपल्या वातावरणामध्ये तो मिसळला जातो, पोल्युशन होतं आणि आपल्याला जे काय आहे मानवजातीला त्याचा त्रास होतो आहोत। काय होणार आहे? 1 किलोवॉट जर सोलरचे पॅनल लावले तर काय फायदा होणार आहे मित्रांनो? लक्षात घ्या, 1 किलोवॉट जर सोलर पॅनल लावले 1 किलोवॉटचे, तर आपण 2 झाडं लावण्यासारखे आहोत। प्रत्येक जण आपण 2 आपण स्वयंपूर्तीने तर झाडं लावायला प्रत्येक जण जात नाही। झाडं लावली तर त्याला पाणी घालावं लागतं, लक्षात घ्या, ते मेंटेन करावं लागतं। नॅचरली आपण या
पृथ्वीसाठी, या मानवजातीसाठी, स्वतःसाठी, इतर समाजासाठी आपण एक उदात्त काम करणार आहोत. जर 1 किलोवॉटचं जर पॅनल लावलं तर 2 झाडं लावणार आहोत. तर विचार करा, 2 झाडांमधून जो उत्सर्जित होणारा जो ऑक्सिजन आहे तर तो आपण यामध्ये म्हणजे थोडक्यात काय करणार आहोत, आपण शाश्वत वीज वापरणार आहोत. शाश्वत म्हणजे काय, जी सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्याचा आपण वापर करणार आहोत आणि कार्बन डायऑक्साईडमुळे जे होणारं पोल्युशन आहे ते आपण टाळणार आहोत. दुसरी गोष्ट, वीज बिल जसा हा आपण स्वतःसाठी, मानवजातीसाठी, पृथ्वीसाठी जसा याचा फायदा होणार आहे तसा स्वतःसाठी फायदा होणार आहे. साधारण बघा, तुम्हाला प्रत्येक घरामध्ये आता विजेचे दर वाढलेले आहेत. साधारण 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये यापासून वीज बिल प्रत्येक घरामध्ये येत आहे. कमीत कमी जरी वीज वापरली तरी फिक्स चार्जेस मिळून 1000 तर मिनिमम कोणालाही बिल येत आहे, निश्चित येत आहे. काय होणार आहे, 1 किलोवॉट जर वीज वापरली, 2 किलोवॉट जर वीज वापरली तर तुमचं वीज बिल 0 पर्यंत येणार आहे. ही उदाहरणं आहेत आमची. आता ही टीम सांगेलच तुम्हाला की वीज बिल कसं कमी झालेलं आहे. 0 पर्यंत वीज बिल कमी होणार आहे, 0 पर्यंत वीज बिल आपल्याला येणार आहे. अजून एक फायदा होणार आहे. आजपर्यंत काय झालं, शासन, महावितरण, जनरेशन आपल्याला वीज निर्मिती करून आपल्याला वीज देत होती. उद्या काय होणार आहे, आपण जर पॅनल लावलेले आहेत, ज्यांनी पॅनल लावलेले ते स्वतः वीज निर्मिती करतायत आणि वीज निर्मिती हे करतात, स्वतः ते जनरेटर आहेत. त्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, अतिरिक्त जर वीज तुम्ही तयार केली तर ही वीज जी ग्रीडमध्ये जाऊन त्याचा तुम्हाला परतावा मिळणार आहे. जे काय ॲव्हरेज रेटनी आहे तो परतावा तुमच्या वीज बिलामध्ये समाविष्ट होणार आहे. तर एवढे मोठे फायदे आहेत आणि त्यासाठी आपल्याला हे सोलर पॅनल बसवणं प्रत्येकाला गरजेचं आहे. निश्चित आम्ही जसं सावंत साहेबांनी इतरांनी सांगितलं की चिंचोली ग्रामस्थ किंवा चिंचोली गावाकडे आम्ही एक मॉडेल म्हणून बघतो आहोत. जर आपण प्रत्येकाने या गोष्टी मनावर घेतल्या तर निश्चित आपण स्वतःसाठी तर याचा फायदा होणारच आहे, 2 प्रकारे होणार आहे. तसंच या पृथ्वीसाठी, समाजासाठी एक चांगलं वातावरण, एक चांगलं ग्रीन एनर्जी प्रोड्युसर म्हणून पण आपण इथे आपलं स्वतःचं स्थान निर्माण करणार आहोत. आणि निश्चित आपण या सर्वांनी या उदात्त कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही माझी नम्रपणे आपल्याला विनंती आहे. पुढे आमचे बोरचाटे साहेब आणि जाधव साहेब, जगताप साहेब आपल्याला सांगतीलच की नेमकं यामध्ये सहभाग कसा घ्यायचा आहे, नेमका फायदा काय होणार आहे. म्हणजे 1 किलोवॉट पॅनल जर बसवलं तर त्याला तुम्हाला सबसिडी किती आहे, खर्च आहे, पण खर्च कसा तो हे करता येईल. म्हणजे आज केंद्र शासनाची जी सबसिडी आहे ती तुम्हाला किती मिळणार आहे, किती किलोवॉट पर्यंत सबसिडी मिळणार आहे, त्याच्यानंतरचा जो खर्च आहे तुम्हाला तो इतर बँकांच्या कर्जाद्वारे किंवा कसा मिळू शकतो याबद्दल पूर्ण माहिती आमची टीम तुम्हाला देईलच. परंतु मला पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करावं वाटतं की आपण एक चिंचोली गाव म्हणून प्रत्येकाने या योजनेमध्ये सहभागी व्हावं. आणि पुढचा जो खर्च आहे, आता ही बाकीची टीम तर त्या SRA फंडातनंही ट्राय करते, जसं आमदार साहेबांशी बोलले, खासदार साहेबांशी बोलले, निश्चित काही ना काही यामधनं आपल्याला हे मिळणारच आहे आउटपुट. फक्त स्वतःची इच्छा, प्रत्येक घराची इच्छा असणं फार महत्वाचं आहे. निश्चित आपण एक भारतामध्ये एक चिंचोली गाव एक चांगलं मॉडेल होईल, मोठं गाव आहे, निश्चित आपण हे सगळं एवढीच विनंती आहे. समजा आपण 1 किलोवॅटचं सोलर बसवलं तर 120 किलोवॅट सरासरी महिन्याला ऊर्जा निर्मिती होणार आहे. म्हणजे 120 किलोवॅट तुमचं जर बिल असेल, 120 युनिट तुमचं बिल असेल तर तुम्हाला तुमचं बिल 0 येणार आहे. तुमचं 100 युनिट जर वीज वापर असणार आहे तर 20 युनिट जे एक्स्ट्रा आहेत ते महावितरणला तुम्ही जमा करणार आहेत आणि तुम्हाला वार्षिक त्याचा मार्चमध्ये त्याचं जे काय तुमचं बिल क्रेडिट होणार आहे ते. म्हणजे असे 2 स्वरूपात ते तुम्हाला फायदे आहेत. एक प्रकारे हा एक सामाजिक एक फायदा की तुमचं प्रदूषण 0 होणार आहे आणि वैयक्तिक फायदा असा की तुमचं बिल 0 होणार आहे. तर या पद्धतीने सर्वांनी या योजनेमध्ये भाग घ्या. या योजनेमध्ये भाग करण्यासाठी सगळं जी काही आहे प्रक्रिया ती ऑनलाईन असणार आहे. तुम्हाला 1 किलोवॅटला 30,000 रुपये, 2 किलोवॅटला 60,000 आणि 3 किलोवॅट जर तुम्हाला सोलर सिस्टीम बसवायची असेल तर त्याला 78,000 सबसिडी मिळणार आहे.
ही जी काही सबसिडी आहे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे। 1 किलोवॅट बसवण्यासाठी तुम्हाला 10 चौरस मीटर एवढी जागा आवश्यक आहे 1 किलोवॅट साठी। 2 किलोवॅट पाहिजे असेल तर 20 चौरस मीटर, 3 किलोवॅट तर 30 चौरस मीटर अशी तुम्हाला छतावर जागा उपलब्ध पाहिजे। आणि अशा प्रकारे तुम्ही 2 किलोवॅट केल्या तर 240 युनिट तुम्ही वीज निर्मिती करणार, 3 किलोवॅट केल्या तर 360 युनिट तुम्ही वीज निर्मिती करणार। अशा प्रकारे तुम्ही तुमचं वीज बिल झिरो करू शकता। आणि पुढे जे याची जी लाईफ आहे ती 25 वर्षापर्यंत आहे। आणि जो तुमचा खर्च आहे म्हणजे जो तुम्हाला इनिशियल लेवलला खर्च येणार आहे तर खर्चाची परतफेड तुमचे म्हणजे वीज बिल शून्य होऊन पुढील 3 ते 4 वर्षामध्ये तुमचा पेबॅक पिरियड म्हणजे पुढील 20 वर्ष त्याच्या तुम्हाला पूर्ण वीज बिल शून्य होणार आहे। 25 वर्ष या सौर सिस्टीमची लाईफ असणार आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हा आर्थिक पण फायदा आहे, सामाजिक पण फायदा आहे। सर्वांनी याच्यात सहभाग घ्या। आणि तिसरं सौर ग्राम म्हणून चिंचोली गाव होऊ द्या अशी सगळ्यांना एक आवाहन करतो। आणि याची विस्तृत माहिती आमचे सायली सोलरचे जे आहेत प्रमुख सचिन जगताप, मेंटेनन्स याला 0 राहणार आहे कोणत्याही फक्त पॅनल तुम्हाला पाण्याने महिन्यातून एकदा स्वच्छ करायचे, बाकी काही मेंटेनन्स नाहीये याला, 0 मेंटेनन्स। 25 वर्षाच्या जास्त लाईफ राहणार आहे पण आपण त्याचं एक 25 वर्ष एक पकडले त्याच्यात। याची टोटल विस्तृत माहिती सचिन जगताप सर देतील तुम्हाला। मूल्यवान वेळ देऊन आपण या ठिकाणी आलो। तसंच MSCDCL चे किरण सर आणि बोरचोटी साहेब यांनी पण माहिती सांगितली, त्यांचंही थँक्यू। आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आम्ही ग्रामस्थांचे आणि सरांचे पण आभारी आहोत। तर सोलर विषयी थोडक्यात मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि जर का आपले काही प्रश्न असतील हे असेल तर आपण झाल्यानंतर डिस्कशन करून आपण त्याच्यावरती सोल्युशन काय आहे ते पण करूयात, ठीक आहे। तर सर्वप्रथम नवीन टेक्नॉलॉजी सिस्टम लावली तर त्यापासून एक चांगला इन्कम सोर्स आहे की त्यामधून आपले विजेचे तर पैसे वाचतीलच, त्याशिवाय आपण पैसेही कमवू शकतो। पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमवणे आहे। आज बाहेर मार्केटमध्ये इतर ठिकाणी कुठेही इन्व्हेस्टमेंट केली तर मिळणारे जे रिटर्न्स आहेत ते रिटर्न्स कुठेही 7 ते 8% पेक्षा जास्त नाहीयेत। कुठल्याही बँकेत कुठल्याही फायनान्सच्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा 6 ते 7% आपल्याला रिटर्न्स मिळत नाहीत वसंतराव। पण सोलर सिस्टम मध्ये जर आपण काही इन्व्हेस्टमेंट केली तर मिळणारे रिटर्न्स हे 30% पर्यंत आहेत, की एक तर फायनान्शियली रिटर्न्स आहेत। 30% आपल्याला रिटर्न्स अमाऊंट मिळते सोलर मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानं। आणि आपण जी काही इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे ती इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आपल्याला परतावा म्हणून पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये आपल्याला त्याचे पैसे वसूल होतात, ती परतावा मिळतो। त्यानंतर पुढं 25 वर्ष आता जर काही सरांनी सांगितलं त्याची लाईफ, हे तर कंपनीची गॅरंटी आहे की पॅनलची वॉरंटी गॅरंटी 25 वर्ष की त्याचा परफॉर्मन्स देणार। पण ह्याची जी लाईफ आहे ती लाईफ 25 वर्षापेक्षाही जास्त आहे। 25 वर्षानंतरही पॅनल काम करणं थांबत नाहीये, त्याच्यानंतरही त्याच्यामधून जनरेशन हे चालू राहतं। मे बी त्यावेळेस आता जर आपल्याला 4 युनिट पर किलोवॅट जनरेशन होतं तर 25 वर्षानंतर हे कुठेतरी 2 ते 2.5 युनिट जनरेशन मिळणार आहे। म्हणजे 50 to 60% परफॉर्मन्स 25 वर्षानंतरही पॅनल देणार आहे। आणि सोलर सिस्टम पॅनल म्हणजे हा कुठलाही मुवेबल पार्ट नाही किंवा हे नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये वेअर अँड टेअर कुठलाही लॉसेस नाही, खराब नाही आणि कुठलाही मेंटेनन्स नाही आहे। ही सिस्टम म्हणजे 0 मेंटेनन्स सिस्टम आहे। ह्या सिस्टम मध्ये फक्त एकच काळजी घ्यायची, जसं सरांनी सांगितलं, एक महिन्याला पॅनल क्लीन करणे, हा एवढाच एक क्लिनिंग हा पार्ट आहे। अदर दॅन कुठलाही मेंटेनन्स या सिस्टम सोबत नाहीये। ह्याच्यामध्ये 2च महत्वाचे पार्ट असतात, एक तर सोलर पॅनल आणि दुसरा इन्व्हर्टर। तर सोलर पॅनलची कंपनीची वॉरंटी 25 वर्ष आहे, त्यासोबतच जो इन्व्हर्टर आपण बसवतो त्याची पण 10 वर्ष वॉरंटी आहे। आणि त्याच्यासोबत जो इन्स्टॉलर आहे तोच इन्स्टॉलर त्या पुढचे 5 वर्ष विदाऊट एनी कॉस्ट म्हणजे कुठलाही सर्व्हिस चार्ज कुठलाही बिल न लावता 5 वर्ष आपल्याला सर्व्हिस फ्री देणार आहे सिस्टम सोबत। म्हणजे यासोबत असे फायदे आहेत की आपण सिस्टम बसवल्यापासून आपले पैसे वसूल होईपर्यंत तुम्हाला 1 रुपयाचा तर खर्च नाहीये। शिवाय आपल्या छतापासून कुठलाही सध्या इन्कम नाही, पण सोलर पॅनल बसवल्यानंतर एक इन्कम सुरू होणार आहे। तिसरा फायदा असा आहे की आपण छतावरती सोलर पॅनल बसवले तर आपल्या बिल्डिंगची लाईफ पण वाढते। त्याच्यानंतर वरच्या फ्लोअरला जे काय आपण राहतो त्या ठिकाणची हीट लॉस कमी होतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये AC असेल किंवा हे असेल तोही कमी वापरला जातो।
म्हणजे वरच्या फ्लोअरला हीट कमी मिळते, त्यामुळं आपल्या थंड टेम्परेचर राहतं, त्यामुळं हीट लोड पण कमी होतो, बिल्डिंगची लाईफ वाढते. शिवाय बिल्डिंगमध्ये कुठं लिकेज असेल तर इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर याच्यामध्ये आल्यामुळे बिल्डिंगचे लिकेजेस पण कमी होतात. म्हणजे हे सोलरचे इनडायरेक्ट फायदे आहेत. डायरेक्ट फायदे जे आहेत ते तर गव्हर्नमेंटची सबसिडी आहे, जी काय PM सूर्यघर मुक्त बिजली योजनेमध्ये गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेला आहे. 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि 3 किलोवॅटसाठी 78,000 हे इंडिव्हिज्युअल रेसिडेन्शियल कस्टमरसाठी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर कुठली सोसायटी असेल आणि हे असेल तर सोसायटीसाठी फ्लॅट बेनिफिट ऑफ सबसिडी आहे 18,000 रुपये पर किलोवॅट अप टू 500 किलोवॅट, म्हणजे 500 किलोवॅट पर्यंत आपण सिस्टम सबसिडीमध्ये लावू शकतो आणि 90 लाखापर्यंत सबसिडी घेऊ शकतो. तर हे सोसायटीसाठी आहे. आणि इंडिव्हिज्युअलसाठी 3 किलोवॅट पर्यंत सबसिडीची स्कीम आहे. त्या दोन्ही स्कीममध्ये आपण सबसिडीचा बेनिफिट घेऊ शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त आता एक विषय राहतो की फायनान्सचा, की याच्यामध्ये फायनान्स कुठून अवेलेबल होणार. तर याच्यामध्ये फायनान्स अवेलेबल करण्यासाठी गव्हर्नमेंटनी त्यासोबत आपलं जे काही नॅशनल पोर्टल PM सूर्यघर मुक्त बिजली योजना पोर्टल ऑनलाईन ऍप्लिकेशन पोर्टल आहे, त्यासोबतच एक जनसमर्थ पोर्टल म्हणून कनेक्ट केलेलं आहे, की त्या पोर्टलवर गेल्यानंतर ऑल गव्हर्नमेंट बँका हे आपल्या सोलर प्रोजेक्टसाठी विदाऊट एनी कोलेटरल, म्हणजे कुठल्याही आपला जागा जमीन सातबारा हे न घेता लोन अमाऊंट देत आहे. आणि त्या लोन अमाऊंटसाठी रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो पण फक्त 7% आहे. आणि हे लोन अगदी SBI बँक किंवा कुठल्याही नॅशनलाइज बँका सगळ्या बँक देत आहेत. त्यांना पण त्यांच्या डॉक्युमेंटची पूर्तता आणि सिव्हिल स्कोअर, एज लिमिट हे झाल्याच्या नंतर ते फायनान्स आपल्याला अवेलेबल करून देत आहेत. आणि त्याही ठिकाणी काही लोक त्या क्रायटेरियामध्ये जर बसत नसतील लोनच्या आणि ह्याच्या, तर त्यांच्यासाठी पण प्रायव्हेट बँका आहेत, त्या पण लोन देत आहेत. म्हणजे आज लोनचे जे सोर्सेस आहेत, फायनान्सचे सोर्स आहेत ते अवेलेबल आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आता जसं सरांनी बोलले, आमदार फंडातून, खासदार फंडातून किंवा बाकी वेगवेगळे सोर्स आहेत, त्या ठिकाणी पण फायनान्स अवेलेबल होऊ शकतं. त्यामुळे सोलर ही आता सध्या काळाची गरज आहे. जसं आपण म्हणत होतो मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा, त्यासोबतच इलेक्ट्रिसिटी ही सुद्धा गरज आहे. तर आपण बघितलं की सकाळी झोपेतनं उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतरही इलेक्ट्रिसिटीची गरज पडते. त्याच्याशिवाय आपण सर्व्हाइव्ह करणं, आपलं जीवन सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण आहे इलेक्ट्रिसिटी शिवाय. आणि आता जर नवीन ह्याच्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये बघितलं तर सगळेजण EV टेक्नॉलॉजीकडे जात आहेत, इलेक्ट्रिकल व्हेकलकडे जात आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा वापर हा दिवसेंदिवस वाढत जातोय. आता आपण बघितलं पेट्रोलवाल्या गाड्या घेणं सोपं आहे पण वापरणं सोपं नाहीये. रोजच्या रोज पेट्रोलचे दर बघतायत आपण, 10 वर्षापूर्वी किती होते आणि आता किती आहेत. म्हणजे गाडी घेणं सोपं आहे पण वापरणं खूप अवघड आहे. किंवा गाडी वापरताना आपण 10दा विचार करतो की गाडी ही न्यायची का. पण त्याऐवजी जर आपल्याकडे इलेक्ट्रिकल व्हेकल असेल तर आपण, आणि आपल्या घरावरती सोलर असेल तर हा विचार करावा लागणार नाही. शिवाय घरामध्ये आज आपण बघतो की इलेक्ट्रिसिटी कंट्रोल करण्यासाठी किती विचार करतो. पहिले बघतो फॅन बंद करा, AC बंद करा, लाईट गिझर बंद करा आणि कटौती करा, कारण महिन्याचं येणारं जे मोठं बिल असतं. त्याऐवजी आपण आपली स्वतःची इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली, जनरेट केली तर आपण ह्या सगळ्या फॅसिलिटीज आरामात घेऊ शकतो. स्वतःची लाईट आहे, स्वतः वापरा, जसं आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आहे. आणि हा जो सोर्स आहे तो फ्री इलेक्ट्रिसिटी सोर्स आहे. किंवा आज सूर्यानं कुणाला ऊन दिलंय त्यामुळे त्याचं बिल मागितलंय असं कधी झालेलं नाहीये का, झालंय कधी नाहीये. किंवा दुसरी गोष्ट, आपल्या इथं भारतात सूर्य कधी उगवला नाही असं कधी झालेलं नाही. जे की बाकी कंट्रीच्या मनानं आपल्या कंट्रीमध्ये सनलाईट खूप छान आहे. आणि आपण जे बघतो की सूर्यापासून जी काही एनर्जी मिळते, बरोबर आहे, ही जी एनर्जी आहे आपल्याला फक्त कन्व्हर्जन करायचं आहे. ह्या एनर्जीला फक्त कन्व्हर्जन करायचं आहे इलेक्ट्रिसिटीमध्ये आणि आपल्याला युटिलाइज करायचं आहे. जसं आता सर बोलले की एक इलेक्ट्रिसिटी बनण्यासाठी त्या ठिकाणी जी काही कार्बन कोळसा यूज केला जातो त्यासाठी जे काही पोल्युशन होतं आणि त्या ठिकाणून इथपर्यंत इलेक्ट्रिसिटी वाहून आणण्यासाठी मेंटेनन्स, सरचार्जेस, एवढे चार्जेस आपण पे करतो. त्याच्याऐवजी आपण आपल्या घरावरतीच प्लांट लावा, आपलीच एनर्जी आपण वापरा, एक्सेस जनरेट झालेली एनर्जी आपण MSEBला द्या आणि त्याच्यातूनही इन्कम घ्या. हाही सोर्स आहे. त्याच्याशिवाय आज गव्हर्नमेंट हे तर आपण PM सूर्यघर मुक्त बिजली योजनेतून हा विषय आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून बाकीचे मागेल त्याला सौर पंप, ही पण योजना MSEDCLनी चालू केलेली आहे त्यांच्या पोर्टल थ्रू. आज कुठल्याही शेतकऱ्यांना सोलर पंप हवा असेल तर ते डायरेक्ट, कुठलाही क्रायटेरिया नाहीये, त्यांच्याकडे त्यांचा सातबारा, त्याच्यावर नोंद असली पाहिजे आणि ते अप्लाय करून मागेल त्याला सौर पंप योजनेतून सौर पंप घेऊ शकतात.
आणि आज कोटेशनही घेणं सौर पंपाचं बंद केलेलं आहे MSEDCL नी. जर तुम्हाला नवीन हवं असेल तर डायरेक्ट बोलतात सौर पंप घ्या. ही पण योजना खूप चांगली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुणाकडे जर अशी जर लँड पडलेली असेल काही ठराविक, तर त्या ठिकाणी तुम्ही आपला स्वतःचा सोलर प्रोजेक्ट लावून ही वीज MSEB ला किंवा प्रायव्हेट कन्झ्युमरला PPA थ्रू सेल करून त्यातूनही एक तुम्ही ओपन ऍक्सेस म्हणता त्याला, तर ह्याच्यातूनही तुम्ही एक चांगला एक इन्कम सोर्स बनवू शकता. त्याच्या व्यतिरिक्त कुणाची जर सोलर शेतामध्ये बसवायचं असेल तर सोलर फार्मिंग कन्सेप्ट पण आहे. तुम्ही शेती पण करू शकता आणि सोलर पण बसवू शकता. सोलर मधून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकता आणि शेतातून आपण जे काही रुटीन घेतोय उत्पादन ते पण घेऊ शकता. सोलर फार्मिंग कन्सेप्ट आहे, ओपन ऍक्सेस कन्सेप्ट आहे आणि PM सूर्यघर मुक्त बिजली योजना आहे. तर ह्या सगळ्या सोलरसाठी खूप साऱ्या योजना आहेत आणि गव्हर्नमेंट खूप अग्रेसिव्ह आहे याच्यासाठी, सोलर लावण्यासाठी, सोलर लावून लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी. आणि या प्रोत्साहनासाठी एक सबसिडी स्कीम आहे, त्याच्यामधून ही अमाऊंट पण आपल्याला दिली जाते आणि ती अमाऊंट डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये येते. तुम्ही तुमचा अकाउंट नंबर द्यायचा ह्या योजनेमध्ये, आपलं कॅन्सल चेक अकाउंट नंबर. तर जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अमाऊंट आहे कुठेही कुणाकडे वेंडरकडे हे न येता डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होते. तर ही एक खूप चांगली संकल्पना आहे आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. कुठूनही सोलर लावून घ्या, पण सोलर लावून घ्या आपल्या सिस्टममध्ये. भले छोटी सिस्टम असो, मोठे सिस्टम असो, किंवा जेवढे आपल्याला रिक्वायर्ड आहे किंवा ज्यांच्याकडे जास्त स्पेस अवेलेबल आहे त्यांनी ऍडिशनल लावून घ्या. ज्यांच्याकडे पेट्रोल व्हेकल आहे त्यांनी चेंज करून इलेक्ट्रिकल व्हेकल घ्या आणि फ्री एनर्जी सोर्सचा फायदा घ्या आणि आपल्या छतावरती सोलर लावून आपला पुढचं भविष्य, आपल्या पुढच्या नेक्स्ट जनरेशनचं आणि पर्यावरणाचं हे हॅपी करा. मी अशी सगळ्यांना विनंती करतो आणि मी 2 शब्द थांबवतो. थँक्यू. त्याला पहिला आपल्याला टोटल लोन घ्यायला लागतं किंवा टोटल अमाऊंट भरायला लागते ते पण सांगा. सबसिडी परत येते हे क्लिअर करा. बरोबर. ज्याचा वापर जेवढा आहे तेवढंच हे करता येतं. बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे सर, तुम्ही म्हणले अगदी बरोबर आहे की सबसिडी येणारी अमाऊंट तो फिक्स आहे येणारी, पण खर्च होणारा किती आहे, तर हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण खर्च किती आहे हे जाणल्याशिवाय आपण पुढचं पाऊल टाकू शकत नाही. पण या ठिकाणी काय आहे, जो होणारा एक्सपेन्स आहे 1 किलोवॅट साठी साधारणतः 60 ते 70 हजारापर्यंत आहे. कारण वेगवेगळे आपले छत आहेत. आता कुणाचं छत डायरेक्ट जर फ्लॅट रूफ 3 शेड असेल पत्र्याचं तर त्यावरती येणारा खर्च हा कमी असतो. कुणाचं जर RCC स्लॅब असेल आणि त्याच्यावरती आपल्याला माउंटिंग स्ट्रक्चरसाठी जे काही स्ट्रक्चर बनवायचं आहे तर त्याच्यासाठी येणारा खर्च वेगळा आहे. म्हणून हे अंदाजे मी सांगतो 60 ते 70 हजारापर्यंत. 2 किलोवॅट जात असाल तर 1,20,000 ते 31,000 पर्यंत जातो खर्च आणि 3 किलोवॅट साठी जात असो तर 2,15,000 ते 2,25,000 पर्यंत हा खर्च जातो. त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही आज बघितलं तर भरपूर साऱ्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत. सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरर आहेत, इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चरर आहेत आणि त्यासाठी वापरले जाणारे जे BOS मटेरियल आहे की बाकी वायर आहे, आर्थिंग आहे, तर ह्याच्यानुसार कॉस्टिंग थोडीफार 5-10 हजार रुपये प्लस मायनस होते. तर हे डिपेंड की त्यावरती आहे. पण अदर दॅन हा फिक्स 3 किलोवॅट पर्यंतचा हा खर्च आहे. तर ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर सर तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, सपोज एक्झाम्पल सांगतो की आपण प्लांट बसवला 2 किलोवॅटचा, 2 किलोवॅटला 1,20,000 पर्यंत खर्च आला तर 60,000 ही सबसिडी तुम्हाला मिळते. म्हणजे आपण आपल्या खिशातून किती टाकतोय 60,000 रुपये आणि दर महिन्याला त्या व्यक्तीला किती बिल येतं 2 ते 2,500. 2 ते 2,500 जर बिल येणार असेल, 2,000 ऍव्हरेज बिल पकडलं तर वर्षाचं आपल्याला किती पे करावं लागतात 24,000 रुपये म्हणजे 25,000 रुपये. पुढच्या 5 वर्षाचे किती पे करावं लागतात 2,25,000 रुपये. म्हणजे 5 वर्षामध्ये म्हणजे 4च वर्षामध्ये 60,000 रुपये इन्व्हेस्टमेंट निघायला आपल्याला किती दिवस जातात 3 वर्ष. बरोबर. 3 वर्षात तुम्ही भरलेली अमाऊंट तुम्हाला रिकव्हर होते. 60,000 आपण आपल्या खिशातून भरतोय म्हणजे तशी तर 25 2 ते 2.5 वर्षामध्येच तुम्हाला तुमची भरलेली अमाऊंट 2 किलोवॅट मध्ये रिटर्न होते. तिथून पुढे प्लांटची लाईफ जर 25 वर्ष वॉरंटी गॅरंटी आहे तर 23 वर्ष पूर्णपणे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी फ्री मिळते तुमच्या घरासाठी दर महिन्याला 240 युनिट. बरोबर. तर ही कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये कॉस्टिंग मध्ये. आणखीन काही